श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 डिसेंबर म्हणजे उद्या कालभैरवनाथांची जयंती आहे आणि या जयंती दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, कितीही कष्ट असू द्या, कितीही त्रास असू द्या, कितीही आपल्याला संकटांचा सामना करावा लागत असू द्या, हा उपाय केल्यानंतर आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, तर हे सर्व दूर होतील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. यासाठी आपल्याला हा काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, उद्या आहे कालभैरवनाथांची जयंती. कालभैरवनाथ जे आहेत ना, तर ते भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप मानलं जातं. भगवान शिवशंकरांचाच एक रुद्र अवतार म्हणून यांची प्रचिती आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा काळ्या तिळांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. पहा, आपल्याला हा उपाय जो आहे ना, तर तो सायंकाळी म्हणजे प्रदोष काळातच उपाय हा करायचा आहे. प्रदोष काळ जो आहे ना, तर तो 4 ते 6 या वेळेत असतो. त्यामुळे तुम्हाला 4 ते 6 या वेळेत सायंकाळी हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. यासाठी तुम्हाला काही वस्तूंची गरज लागणार आहे. तर त्या सर्व वस्तू तुम्हाला सकाळीच आणून ठेवायच्या आहेत, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला तुमची घाई गडबड होणार नाही. आता पहा, हा उपाय आपल्याला करण्यापूर्वी आपलं घरसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. आपल्याला जी आपण घराची साफसफाई करतो म्हणजे आपल्या घरातील जो झाडू मारतो आपण सायंकाळच्या वेळेला, तर तो आपल्याला 4च्या अगोदरच मारून घ्यायचा आहे. म्हणजे घरात जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता ह्या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत पहा, तर आपल्याला त्यातील पहिली वस्तू जी आहे तर ती 1.25 पावशेर काळे तीळ लागणार आहे. 1.25 पावशेरच लागणार आहे आपल्याला या उपायासाठी काळे तीळ आणि 1.25 पावशेर काळे उडीद लागणार आहेत. आता आपल्याला काळे अख्खे उडीद घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला डाळ चालणार नाही आहे, त्यामुळे 1.25 पावशेर काळे उडीदच लागणार आहेत आणि आपल्याला 1.25 मीटर काळ्या रंगाचं कापड लागणार आहे. आता हे कापड जे आहे ना, तर ते सुद्धा 1.25 मीटरच लागणार आहे. त्याचबरोबर पहा, आपल्याला ₹11.25 लागणार आहेत. आता ₹11.25 आपल्याला घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ₹11 घेऊ शकता. आता ह्या सर्व वस्तू म्हणजे काळे तीळ 1.25 पावशेर, 1.25 पावशेर काळे उडीद आणि 1.25 मीटर काळा कापड आणि ₹11.25 हे सर्व साहित्य तुम्हाला सकाळीच याची जे नियोजन आहे तर ते करून ठेवायचं आहे आणि सायंकाळी तुम्हाला 4 ते 6 या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रदोष काळामध्येच हा उपाय आपल्याला करता येणार आहे आणि त्याच वेळेत हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला घर वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर कचरा जो आहे तो आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. आपले हात-पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे. आता देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर ते आपल्याला सर्व साहित्य आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे जे काळे तीळ आहेत तर ते काळे तीळ आपल्याला सर्वप्रथम त्या काळ्या कपड्यामध्ये ओतायचे आहेत. ते सर्व 1.25 पावशेर जे काळे तीळ आहेत तर त्या काळ्या कपड्यामध्ये ओतायचे आहेत. त्याची एक पोटली हातात धरून हातात आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. एकदा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे काळे उडीद आहेत आणि हे जे आपण ₹11 घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य तर त्या काळ्या तीळमध्येच आपल्याला हे टाकायचे आहेत. म्हणजे काळे उडीद आणि ₹11 आणि काळे तीळ हे सर्व साहित्य त्या काळ्या कपड्यामध्येच एकत्रित बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर हा आपल्या देवघरामध्ये भगवान शिवशंकरांचं शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगाजवळ आपल्याला थोडा वेळ एक 10 मिनिटं ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे आणि भगवान शिवशंकरांना सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहेत, त्रास आहेत, कोणत्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागत आहे तर ते सर्व दूर होऊ दे. माझ्या मुलांची, माझ्या पतीची, माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे भगवान शिवशंकरांना. आणि त्यानंतर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, ही पोटली तिथून उचलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या राहत्या गावामध्ये तिथे तुमच्या परिसरामध्ये कालभैरवनाथांचं जिथं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. 90% तुम्हाला प्रयत्न करायचा आहे कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाण्याचा. मंदिर असेल तर तुम्हाला अजिबात हलगर्जीपणा करायचा नाहीये, मंदिरामध्येच जायचं आहे. नसेल मंदिर तर तुम्ही
हा उपाय भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊ शकता. परंतु असेल तर मंदिर असेल तर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे जाताना तुम्हाला इमरती नावाचा जो गोड पदार्थ आहे, जी जिलेबीसारखा असतो, तर तो सुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे सोबत. कारण कालभैरवनाथांना इमरती नावाचा गोड पदार्थ हा अत्यंत प्रिय होता. त्यामुळे तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी हा पदार्थ घेऊन जायचा आहे. आता त्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर एक मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे तुम्हाला ही जी पोटली नेलेली आहे, दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला कालभैरवनाथांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. चरणाशी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. तुम्हाला शक्य झालं तर कालभैरव अष्टकमचं तिथे सुद्धा एकदा पठण करा. नसेल शक्य झालं तर तुम्ही घरी केलेलंच आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल. आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली कालभैरवनाथांच्या चरणाशी अर्पण करायची आहे आणि तुम्हाला मनापासून अगदी तळमळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे, की माझ्या घरातील जे काही दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहेत, माझ्या घराला लागलेले दोष आहेत, तर ते सर्व दूर होऊ देत आणि माझ्या घराची, माझ्या मुलांची, पतीची, माझी भरभरून प्रगती होऊ दे. माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची भरभराट होऊ दे. माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा चिरकाल वास राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही इमरतीसुद्धा तिथे अर्पण करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य जास्त नेली असेल, तर तुम्ही तिथे आजूबाजूला जे लोक आलेले आहेत, तर त्या लोकांना सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करून घरी यायचा आहे. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्हाला फक्त आणि फक्त कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून पहा. तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, जे काही त्रास आहेत, जे काही दोष आहेत, तर ते दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.